नमस्कार. हल्ली खूपशा बायका भेटतात त्या नेहमी स्वतःची ओळख करून देताना आय एम वर्किंग वुमन, आय एम सिंगल मदर असं सांगतात. वर्किंग वुमन आहात, खूप छान. तुमची स्वतःच्या शिक्षणाचा, तुमच्या अंगातल्या कलेचा तुम्ही उपयोग करून तुमचं स्वतःचं तुम्ही अस्तित्व निर्माण केलं, खूप छान. सिंगल वुमन हे तुम्ही स्वीकारलं असेल किंवा लादलं असेल, पण मग ही ओळख करून देताना काही लोकच्या वाक्यामध्ये कणव समाजाकडून घ्यायची असते. मला असं वाटतं की जबाबदारी दाखवायला पाहिजे अशा स्त्रियांनी जबाबदारीत्व दाखवायला पाहिजे. मी ह्या दोन हे करते, मला कोणाची कणव नको. पण बऱ्याच बायकांच्या तोंडून कणवेची अपेक्षा असते. बरं, कणव हवी असते पण सल्ले नको असतात, किंवा काही सांगितलं तर ते ऐकायचं नसतं. आता आपण पूर्वीच्या बायका कमवत नव्हत्या का हो? होत्या ना कमवणाऱ्या. आपल्या आधीच्या 2 पिढ्यासुद्धा कमवत्या बायका होत्या. क्षेत्र कमी असतील तिथे शिक्षण म्हणजे टीचर आणि शिक्षिका आणि नर्स, परिचारिका ह्या जास्त, हे 2 क्षेत्र खूप नावाजलेले होते. पण होतेच ना त्यावेळेला पण. आणि ज्या घरी राहायच्या बायका त्या घरातून पण व्यवसाय अनेक बायका करत होत्या. त्या 8 तास घरातून बाहेर नव्हत्या जात. ते घरातून व्यवसाय करायचे, किंवा घरी जे आणून दिलेलं असायचं यजमानांनी किंवा घरातल्या कर्त्याने, ते व्यवस्थित सांभाळून वापरणं आणि घर वाढवणं, घरातल्या सगळ्यांना पुरेल असं करणं, तेही एक मोठं बिनपगारी काम करत होत्या. त्या बिनपगारी काम करत होत्या, त्यांच्यासाठी स्वतःसाठी काही शिल्लक न ठेवता. आपण त्याही पलीकडे जाऊन हा विचार केला तर सिंगल मदर काय आत्ताच आहेत? सिंगल मदर पुराण काळामध्ये कोणती होती? तिने स्वतःची 3 आणि तिच्या सवतीची 2, माद्रीची 2, अशी नकुल सहदेव, म्हणजे 5 मुलं तिने घडवली. अगदी छान मस्त. आपल्या ऐतिहासिक ह्याच्यामधल्या जिजामाता, शहाजी महाराजांना सोडून विभक्त वेगळ्या राहताना, माहेर आणि सासरचं वैर असताना, त्यांनी त्याच्यातून आपल्या मुलाला रामकृष्णाच्या वेगळ्या गोष्टी सांगून हिंदवी स्वराज्याचं अतिशय वैभवशाली असं व्यक्तिमत्व घडवलं त्यांनी. अटकेपासून कटकेपर्यंत आपला हिंदवी स्वराज्याचा पताका गेला. मग अशा आया पूर्वीही होत्या सिंगल मदर, आणि त्यांनी त्यांचं जबाबदारी हे केले. आता काय सिंगल मदर म्हणून कणव घेणं किंवा दाखवण्यापेक्षा आपण आपली ती जबाबदारी, ना आता तर कितीतरी खूप आपल्याला फॅसिलिटी आहेत, आणि जगाची पण तुमच्याकडे बघण्याची नजर तशी काही, म्हणजे कोणी हे पडलेलं नाही आहे. कोणी तुमच्या खाजगी आयुष्यात तसं डोकावत नाही, नावं ठेवत नाही. मग तुम्ही आई घडवण्यामध्ये कुठे चुकता? मला असं वाटतं त्या बायकांनी नाती खूप जपली, जुन्या बायकांनी नाती जपल्यामुळे मुलांना सतत नेहमी अनेक वयातल्या लोकांबरोबर आणि अनेक नात्यातल्या लोकांबरोबर राहायला आणि अनुभवायला, त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. त्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा. आणि आत्ताची सिंगल मदर ही मुलांना वेगवेगळ्या वयाच्या नात्यामध्ये जास्त मुलांना भेटू देत नाही, असं मला वाटतं. मी चुकतही असेल तर मला जरूर सुधरा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्या मुलांना नुसतं पुस्तकी शिक्षणामध्ये नाही केलं, तर त्यांना त्या काळातही त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक ज्ञान दिलं. तर आजच्या आपल्या मुलांनाही आपल्याला थोडंसं आध्यात्मिक, धार्मिक, राजकीय ज्ञान पण द्यायला पाहिजे. त्यांना राजकारण पण कळलं पाहिजे. त्यांना आपल्या धर्मातलं काय श्रेष्ठ आहे हे खंबीरपणे सांगता यायला पाहिजे. भले दुसऱ्या पंथाचं तुम्हाला वाईट सांगता नाही आलं, हरकत नाही, हिंमत नाही, हरकत नाही, पण माझ्या धर्मामध्ये काय श्रेष्ठ आहे हे सांगता यायला पाहिजे, असं मला वाटतं. पुन्हा मधल्या काळामध्ये चाळीबिळीत राहणारे शेजार पाजार हा सुद्धा खूप
त्या बायकांनी सांभाळून ठेवला होता. शेजार पाजारी पण लक्ष ठेवायचे मुलांवर, सांगायचे तुमचं मूल इथे चुकलं, आज उशिरा आलं, आज इथे दिसलं. आणि आई वडील त्या शेजार पाजाऱ्यांना पण सांभाळून घेत होते. आजकालच्या आया करतात का? नाही करत तसं. आणि पूर्वी आम्ही घरात एक भाजी केली तर 4 वाट्या दुसरीकडे जायचं आणि 4 वाट्या आमच्या घरी यायच्या. म्हणजे एक जेवण केलं तर 4 प्रकारच्या भाज्या आम्हाला जेवायला मिळायच्या. तोही आपण का नाही ठेवला आहे? लॉक सिस्टममध्ये एवढं आपण एकमेकांपासून परके झालो, नाती नको, शेजार पाजार नको, इथपर्यंत का आपण वेगळं लागलो आहे? ही आपली संस्कृती नक्कीच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी बघा आपण दिवाळीला वगैरे ताट द्यायचो, भरून ताटभर अन्न भरलेलं असायचं, जे जे काय बनवलं आहे ते सगळं द्यायचो, घरगुती बनवलेलं. आणि ते देताना त्या ताटावर अतिशय सुरेख नक्षीदार असा रुमाल घालायचं. ते ताट उघड्याने नेऊन कोणाला द्यायचं नाही. मग तुमचं शरीर कसं हो तुम्ही उघडं ठेवून जाता? मी म्हणत नाही की अगदी परकर पोलक्यातच राहा आणि साडीतच राहा. घाला टी-शर्ट, ट्राउझर्स घाला, पण स्ट्रिपवाल्याच पाहिजेत का? लो नेकवाल्याच पाहिजेत? फाटलेल्याच जीन्स पाहिजेत का? अहो, आखाती देशामध्ये जो योग्य असेल तसा 5 मीटरचा टेंट घालून जगातील सगळीकडे बायका त्या फिरतात, त्यांची संस्कृती म्हणून मिरवतात. आणि आपल्याला पुरोगामी म्हणून कमीत कमी वस्त्र घालायला आवडायला लागलं आहे की काय, असं मला बघताना वाटायला लागलेलं आहे. आणि ही जबाबदारी आईच मुलांना सांगू शकते. जसं तुम्ही तरण तलावात जाताना तिथला गणवेश घालता, तो गणवेश घालून तुम्ही बाहेर म्हणजे समाजात वावरू शकत नाही. समाजात, समारंभात, कार्यालयात नीट व्यवस्थित तुमचं व्यक्तिमत्व उजळेल. तुम्हाला कोणी काकूबाई म्हणू नये, मान्य आहे, पण तुम्हाला कडक माल म्हणावं, संबोधावं, इतकं चीप राहू नये, हे त्याने ठरवायचं आहे. आणि तितका स्वतःबद्दलचा आदर आपणच करायचा असतो. कोणी आपल्याला गरीब म्हटलं तर चालेल, पण कोणी आपल्याला कडक माल म्हटलेलं नाही आवडणार. हे मुलींना आईनेच मनामध्ये घालायचं आहे आणि हे आईचंच कर्तव्य आहे. तर मला बऱ्याचदा जर एक आई आहे घरात, सासू सासरे आहेत किंवा नवरा आहे, आणि अशा जर नवऱ्याने किंवा सासू सासरे सांगितले असले कपडे घालू नको मुलीला, तर लगेच एखादी आई म्हणते आम्हाला मिळालं नाही, आमच्या मुलीला मिळू दे. अहो, पण स्वच्छंद आणि स्वैराचारमध्ये फरक आहे की नाही थोडाफार तरी? त्या मुलांना कळायला पाहिजे. आपण 4 लोकात वावरताना, कुठल्या प्रसंगाला आपण जातो, कसले कपडे आपण घातले पाहिजे, आपली त्या कपड्यावर आपली किंमत होत असते. तुमचं व्यक्तिमत्व त्या कपड्यावर पण असतं, हे नक्की. अहो, मी साधे कधीतरी घरातच असते म्हणून काहीतरी बनवलेलं फुलं बिलं घाते तर मला आणि व्हिडिओ बनवते तर मला लोक म्हणतात फनी आहे, हे आहे, ते आहे. मग आपण 4 लोकात जाताना हा नको का विचार करायला? आणि रील्स, तुमच्यामध्ये कला आहे, त्याच्यामधलं खरंच काहीतरी चांगलं आहे, नक्की तुम्ही रील्स बनवा, पण फक्त अंगविक्षेप करून 4 जास्त लाईक मिळावे म्हणून काहीतरी. अहो, फुकटचं मिळतंय त्यांना सुद्धा, एकदा डाटा घाललेला आहे, फुकटचं दिसतंय, का नाही बघणार कोणी? आणि तुम्हाला का नाही चिकळवणार की लाईक देऊन? हा पण विचार करा. तर आणि हे नजर आईवडिलांना, मोठ्यांनीच थोडंसं मुलांना शिकवायला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन केलं पाहिजे. हा मला असं मनापासून वाटतं आहे. बघा, तुम्हाला माझे हे विचार पटत आहे का? तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.